हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. तर मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 आणि आपण त्याच्या आधी आपण 3 थेरम घेतले. तर ज्यांनी कोणी ते पाहिले नसतील तर प्लीज तुम्ही इथं क्लिक बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. तर आज जी आपण कन्सेप्ट घेणार आहे ते टचिंग सर्कल. तर टचिंग सर्कल म्हणजे आता 2 जर सर्कल असतील, आपण पहिल्यांदा सर्कल कसे असतात ते पाहून घेऊ. की आता मी इथं म्हणतो की हे 2 सर्कल आहेत आणि हे 2 सर्कल जस्ट अ मिनिट आपल्याला सर्कल पाहिजे. हां. तर आता हे जर 2 सर्कल जर आपण म्हणलं, की हे टचिंग आहे. टचिंग कसे-कसे होऊ शकतात? तर आपण इथं पाहू, की पहिलं तर हे 2 टचिंग सर्कल ॲट सिंगल पॉइंटला जाणार आहे. दोन्ही कोणता जरी सर्कल घेतले, तरी ते एकाच पॉइंटला टच होणार आहे. आता हेच 2 सर्कल जर आपण परत एकदा मी कॉपी करून घेतले, आपण अशा प्रकारे एका पॉइंटला टच होऊ शकतात किंवा त्याला आपण म्हणतो एक्स्टर्नली. तसंच आपण इंटरनली कसं टच होतंय? इंटरनली टच होणार आहे. जसं की आपण जर हा सर्कल आतमध्ये टच केला तर. अशा प्रकारे हे 2 एक्झाम्पल आहेत. त्याला आपण एक्स्टर्नली टचिंग सर्कल म्हणतोय. ते होणार एक्स्टर्नली टचिंग, एक्स्टर्नली आणि हे इंटरनली टचिंग सर्कल. आता ह्या दोघांमध्ये असं जर जो फरक दिसतोय, तर पहिलं तर आपल्याला माहिती आहे जर कोणतं जरी सर्कल असला, तर त्याला पहिला तर सेंटर पाहिजे. तसंच इथं पण सेंटर दिसतोय. आता आपण जो मोठा सर्कल आहे, मोठ्या सर्कलला आपण बिग सर्कल म्हणजेच मी याला बी बी सेंटर आणि छोट्या सर्कलला ए सेंटर. तसंच ए सर्कलला छोट्या सर्कलचा ए सेंटर आणि मोठ्या सर्कलचा बी सेंटर असं जर म्हणलं. आता तुम्हाला एक थेरम आहे छोटा, तर तो थेरम काय मला एवढा महत्त्वाचा वाटला नाही, त्यामुळं मी काय हा घेत बसणार नाही. फक्त कन्सेप्ट काय आहे ते आपण पाहून घेऊ, की आता इथं जर आपण ती जर हा त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट मानला आणि एक टँजंट घेतली. आता जर हीच जर टँजंट असेल, तर ही टँजंट दोघांना जर टँजंट काढली, एकच टँजंट दोघांना. तसंच तसंच जर आपण इथं पण तीच टँजंट घेतली, तर ही टँजंट रेडियसला तर परपेंडिक्युलर असणार आहे. आता रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे म्हणजेच काय, की ही रेडियसला छोट्या सर्कलच्या रेडियसला आणि मोठ्या सर्कलच्या रेडियसला दोन्हीला परपेंडिक्युलर असणार. आता जसं की इथं पण दिसतंय आणि इथं पण दिसतंय. आता ही जर टँजंट आपण पाहिली, तर आपल्याला कळून जाईल की हे 3 पॉइंट आहेत. म्हणजे सेंटर ऑफ सर्कल आणि इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ सर्कल. हे तिन्ही पॉइंट एकमेकांना कोलिनियर असतात. काय असतात? 3 द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल कोणता आहे? आपण इथं म्हणलं तो पी आहे. अँड सेंटर्स ऑफ सर्कल. सेंटर्स येस म्हटलंय मी. सेंटर्स ऑफ सर्कल. सेंटर्स ऑफ सर्कल आर आर काय? आर कोलिनियर. काय असतात ते? कोलिनियर. कोलिनियर कसे काय असणार? आता त्याचाच तुम्हाला तो थेरम आहे. तर मला काही एवढा महत्त्वाचा थेरम वाटला नाही तो. त्यांनी काय सांगितलंय फक्त, की टँजंट रेडियस परपेंडिक्युलर असणार आहे आणि टँजंट आणि रेडियस जर परपेंडिक्युलर असेल, तर ते कोलिनियरच असतील. त्याच्याशिवाय म्हणजे एक टँजंट रेडियसला दोन्ही रेडियसला परपेंडिक्युलर असली, तर ते कोलिनियर आपोआपच होतील. तर अशा प्रकारचा तो थेरम होता. तर हा थेरम न घेण्यापेक्षा आपण पुढच्या म्हणजे आपल्या प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 हा मला महत्त्वाचा वाटतो. जसं की इथं तुम्हाला दिसत असेल प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. पण पुढे जाण्याअगोदर आपल्याला एक पाहायचंय, की जर एक्स्टर्नली टचिंग सर्कल असतील, जसं की इथं दिसतंय एक्स्टर्नली टचिंग सर्कल असतील, तर आपण काय करणार? रेडियस 1 प्लस रेडियस 2. पण पण कशाचं? हे कशासाठी करणार रेडियस 1 प्लस रेडियस 2? दोन्ही सेंटरच्या मधलं अंतर. डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स. बिटवीन सेंटर्स. आपण काय म्हणणार? डिस्टन्स बिटवीन सेंटर्स काय आहे? R1 प्लस R2. तसं जर इंटरनली टचिंग सर्कल असतील, तर कोणती रेडियस जी मोठी आहे त्याच्यातनं छोटी वजा करायची. म्हणजे मी इथं लिहितो R2 मायनस R1 असं म्हणतो. पण इथं वजा करताना काय करणार? छोट्यातनं मोठी नाही करू शकत आपण. कारण की आपलं उत्तर निगेटिव्ह होईल आणि निगेटिव्ह उत्तर आलं तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं. तसंच त्यामुळेच आपण काय करणार? मोठी जी रेडियस असेल त्यातून छोटी रेडियस वजा करणार. आता एवढेच कन्सेप्ट जर पाहिली, तर आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला सुटून जाईल. जसं की आपण इथं पाहिलं एक्झाम्पल नंबर 1. आपण एक्झाम्पल नंबर 1 कॉपी करू. इथं एक्झाम्पल नंबर 1 मध्ये आपल्याला दिसतंय की
दोन सर्कल आहेत आणि दोन सर्कलचे आपल्याला रेडियस दिलेले असते. आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ. आता इथं प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. आता या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघतोय की 2 सर्कल्स हॅव्हिंग द रेडियाय 3.5 अँड 4.8. दोन रेडियाय का लिहिले इथं कारण की तो प्लुरल फॉर्म आहे रेडियसचा. 3.2 सेंटीमीटर आणि 4.8 सेंटीमीटर. टच इच अदर इंटरनली. आता हे महत्वाचं आहे. इंटरनली हे महत्वाचं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. आता डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स आपण इथे एक्झाम्पल घेऊ. आपल्याला काय सांगितलं इंटरनली. इंटरनली म्हणजे मी असे दोन सर्कल आहेत समजा. हा 2 सर्कल आहेत. आता हे 2 जर सर्कल मला इंटरनली जॉइन करायचे असतील तर ते कसे असणार आहे? असे असणार आहे. आता आपण सेंटर कसे घेऊ? इथं आपण बघू की हा सेंटर आतमधल्या सर्कलचा, हा सेंटर बाहेरच्या सर्कलचा आणि आपल्याला माहिती आहे हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असतात. आता ही आपण एक केली डायग्राम अशी. आता जर आपल्याला माहिती आहे डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा डिस्टन्स बिटवीन आपण लिहिणार इथं लिहिणार डिस्टन्स बिटवीन between centers of two internally. आता इथं महत्वाचं आहे इंटरनली मी लिहिलंय इंटरनली टचिंग सर्कल इज इक्वल टू R1 प्लस R2. आता इथं R1 कोणता आहे? R1 म्हणलं आपण 3.5, R2 म्हणलं आपण 4.8 आणि पुढे सेंटीमीटर पण महत्वाचं आहे. आता जर हे इंटरनली असेल, आता इथं मी चुकलो R1 मायनस R2. आता इथं काय पाहिजे R1 मायनस R2. आता इथं दिसतंय मला R2 मोठा आहे म्हणून मी काय करणार पहिल्यांदा R2 लिहिणार. मग मी इथं लिहिणार R2 मायनस R1. आता R2 किती होतं 4.8 मायनस 3.5. जर 8 मधनं 3 गेले 8 मधनं 5 गेले म्हणजे 3 राहिले आणि 4 मायनस 3 दॅट इज 1.3 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं. हे काय आलं डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स असं आलं. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहिलं तर आता इथं इंटरनलच्या ऐवजी एक्सटर्नल दिलं असेल तर तसंच आपण एक्झाम्पल नंबर 2 बघू. आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये जर पाहिलं तर सेम एक्झाम्पल होतं त्याचे फक्त आपण माप बदलले आणि माप बदलल्यानंतर आपल्याला काय इथे एक्सटर्नली दिलंय. काय दिलंय एक्सटर्नली. इथे काय सांगितलंय 2 सर्कल्स ऑफ रेडियाय 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता आपल्याला परत एकदा की आता इथं डायग्राम कशी येणार आहे. आता आपण समजू की हे 2 सर्कल होते. सर्कल मी इथं म्हणतो की हा एक सर्कल होता आणि हा एक सर्कल होता. आता ह्यांनी काय सांगितले एक्सटर्नली टचिंग. एक्सटर्नली कसे टच होणार आहेत? असे टच होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे तीन पॉईंट कोणते? सेंटर्स ऑफ सर्कल अँड इंटरसेक्शन बिटवीन दॅट सेंटर. हे काय असणार आहे? कोलिनियर असणार आहे. आता जर ह्याची रेडियस R1 असेल, ह्याची रेडियस R2 असेल तर त्यांच्या दोघांच्या डिस्टन्स मधला फरक किती येणार आहे? R1 प्लस R2. तसंच लिहिणार आपण. मग आपण पहिल्यांदा R1 इज इक्वल टू लिहिणार गिवन मध्ये R1 इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. तसंच R2 इज इक्वल टू काय लिहिणार आपण 4.2 सेंटीमीटर. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बिटवीन टू एक्सटर्नली टचिंग सर्कल इज इक्वल टू काय येणार? इज इक्वल टू येणार आता आपला फॉर्म्युला R1 प्लस R2 इज इक्वल टू R1 प्लस R2. आता R1 आणि R2 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. R1 ची व्हॅल्यू होती 5.5 सेंटीमीटर प्लस R2 ची व्हॅल्यू होती 4.2 सेंटीमीटर. म्हणजेच हे येणार 9.7 सेंटीमीटर इज इक्वल टू 9.7 सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आलं. आता जर आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहिलं. एक्झाम्पल नंबर 3 तर आता इथं काय सांगितलं इफ द रेडियस सर्कल इज. आता आपण तिथं जाऊनच पाहू. जसं की इथं दिसतंय मी 4 3 हे केलं. तर यांनी काय सांगितलंय इफ द रेडियाय ऑफ द 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर ड्रॉ द फिगर. आता इथं फिगर ड्रॉ करायचे. आता मी तुम्हाला सांगतो की कशी करायची. आता पहिल्यांदा आपल्याला काय समजायचं आहे एक्सटर्नली. मी इथं लिहितो एक्सटर्नली म्हणजे बाहेरून. कसं काय येणार? आता आपण काय करणार आपल्याला माहिती आहे 4 सेंटीमीटर. आपण कोन मापक जसं की तुम्हाला माहिती असेल हे कोन मापक आहे. समजा कोन मापक आहे. त्या कोन मापकात काय करणार इकडे एक पेन्सिल आहे समजा. त्या कोन मापकात आपण डिस्टन्स किती येणार 4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटरचा एक सर्कल काढणार. असं समजा मी 4 सेंटीमीटरचा सर्कल काढलाय आणि नंतर काय करणार आता आपल्याला काय करायचंय आपल्याला माहिती आहे सेंटर टू इथं किती आहे 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटर झालं मी याला पॉईंट ए म्हणजे सेंटर ए बनवू. आता आपल्याला 2.8 चा एक्सटर्नली टचिंग सर्कल काढायचा आहे. तर मी काय करतो ही लाईन आहे ना
जरा मोठी करणार. आता ही लाईन मोठी केली की मी काय करणार 2.8 सेंटीमीटरचं एक घेणार आणि 2.8 सेंटीमीटरचं काय करणार कर्कटक इथे ठेवणार आणि एक आर्क मारणार. आर्क कुठे मारणार? ह्या साईडला. किती येते? 2.8. आता आर्क इथं आली. आता इथं आर्क आल्यानंतर मला काय कळणार की इथं आपल्याला सेंटर भेटला आणि सेंटर भेटल्यानंतर मग आपण सर्कल तर काढू शकतो असा. आता हा सर्कल तुमच्या वहीत जेव्हा तुम्ही काढताल तेव्हा तुम्हाला असा टच होताना असा दिसेल. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे, की जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता, जसं की इथं दिसतंय तुम्हाला, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनवरनं आपण 2.8 चं घेऊन असे एक आर्क मारणार. आर्क त्याचे कशाने मारणार? कोण मापक आपलं दॅट इज प्रोट्रॅक्टरनी आर्क मारणार. आर्क मारल्यानंतर आपल्याला सेंटर मिळाला. सेंटर मिळाल्यानंतर 2.8 चा सर्कल काढणार. याच्यात काय अवघड होतं? काहीच नाही. हे एक्सटर्नली झालं. तसंच आता इंटरनली जर आपल्याला करायचं असेल, इंटरनली पण आपण सेम प्रोसेस करणार. काय करणार? पहिल्यांदा तर 4 सेंटीमीटरचा एक काढणार. 4 सेंटीमीटरचा काय? सर्कल. 4 सेंटीमीटरचा सर्कल काढला, तर आपल्याला माहिती आहे की हे एकाच लाईनीत असतात. मग काय करणार आपण परत एकदा इथं कोन मापक ठेवणार आणि आर्क फक्त आतमधल्या साईडला मारणार 2.8. हा दुसरा सेंटर मिळाला. हा ए मिळाला. हा दुसरा सेंटर मिळाला आणि दुसरा सेंटर मिळाल्यानंतर मग आपल्याला सर्कल काढायचं काय अवघड. अशा प्रकारे मला वाटतं हे थर्ड एक्झाम्पल सुटून जाईल तुम्हाला. तसंच आपण जर फोर्थ एक्झाम्पल पाहिलं आता महत्त्वाचं आहे या एक्सरसाइजमध्ये एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 5. आता मी असं का म्हणतोय? कारण की हे थोडेसे अवघड एक्झाम्पल आहे. तुम्हाला दिसून येईल की मी असं का म्हणतोय. आता जर फोर्थ एक्झाम्पल जर पाहिलं, फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय-काय दिले ते पाहू आपण पहिला. आपल्याला डायग्राम दिली. तसंच आपल्याला सांगितलंय इन अ सर्कल विथ सेंटर पी. पहिल्यांदा पी सेंटरवाला बघितला अँड क्यू टचेस ईच अदर ॲट आर म्हणजे त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट आर आहे तो दिला त्यांनी. नंतर मिड द सर्कल ए, बी रिस्पेक्टिव्हली म्हणजेच डायग्रामच एक्सप्लेन केले. त्यांनी काय सांगितले? प्रूव्ह दॅट सांगितले. पहिल्यांदा सांगितले सेगमेंट एपी पॅरलल टू बी क्यू. आता कधी पण लक्षात ठेवा, जर कोणतीही लाईन आपल्याला 2 पॅरलल दाखवायच्या असतील, तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. पहिलं तर करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल आणि दुसरं आलं पाहिजे अल्टरनेट अँगल. हे जर लक्षात आले तर तुम्हाला हे सोपं जाणार. आता मी का असं म्हणतोय तर बघून घेऊ आपण. आता जर फर्स्ट एक्झाम्पल करायला लावलं आपल्याला काय करायचं होतं इथं टू प्रूव्ह करायचं होतं. मी लिहितो टू प्रूव्ह. टू प्रूव्ह काय करायचंय? एपी पॅरलल टू बीक्यू. एपी पॅरलल टू बीक्यू. आता एपी पॅरलल टू बीक्यू करायचंय. आता जर आपण म्हणू आता ही डायग्राम आहे. मी डायग्राम एका परत एकदा काढून घेतो. जसं की आपल्याला की म्हणजे आपल्याला उपयोगी येईल. आता इथं जर आपण पाहिलं, तर आपण सेंटर समजू हा आणि ह्याचा हा सेंटर पाहिला. मी आहे तीच डायग्राम काढून घेतोय. फक्त आपल्याला ती कॉपी करता येणार नाही या कारणाने. म्हणजे जिथं ए, पी, आर, क्यू, बी किंवा आपण इथंच बघू नाहीतर इथं डायग्राम आपल्याला नीट काढता येत नाही. तर इथं जर पाहिलं आपण, तर आपल्याला पहिल्यांदा तर एपी पॅरलल टू बीक्यू करायचंय. आता एपी जर पाहिली ही आणि एपी आणि बीक्यू. आता मी काय म्हणतो, की आपल्याला माहिती आहे रेडियस ऑफ सर्कल आहे. आता रेडियस ऑफ सर्कल असेल म्हणजेच एपी आणि पीआर हे सेम असणार आहे. तसंच आरक्यू आणि क्यूबी हे सेम असणार आहे. किती असणार आहे ते? तर आपल्याला माहिती आहे इथं त्यांनी दिलं नाही पण सेम असणार आहे. आता हे जर सेम असेल तर आपल्याला माहिती आहे की हे अँगल पण सेम येणार आहे. म्हणजेच बेस अँगल आयसोसेलेस ट्रायंगल होईल एपीआर आणि त्याचे बेस अँगल सेम येतील. तसेच इकडचे पण अँगल सेम येणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की हे व्हर्टिकली अपोझिट अँगल आहे. अँगल ए-आर-पी हा व्हर्टिकली अपोझिट आहे क्यू-आर-बीला. म्हणजेच हे सगळे अँगल काय येणार आहे? सेम येणार आहे. तर सगळे जर अँगल सेम आले तर आपण असं म्हणू शकतो अँगल ए-पी-आर इज इक्वल टू अँगल आर-बी-क्यू. जर मी पाहिलं तर हे दोन अँगल अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल असले तर हे पॅरलल आपोआप प्रूफ होईल. तर आपण तेच करू. आपण पाहू की नाव इन ट्रायंगल मी पहिलं म्हणतो इन ट्रायंगल ए-पी-आर फक्त एकच ट्रायंगल घेतला. आता त्यात पण आपण काय बघितलं ए-पी-आर मध्ये पाहिलं ए-पी इज इक्वल टू पी-आर. का म्हणलो आपण असं? असं का म्हणलो? रेडियाई ऑफ सर्कल. काय म्हणतो? रेडियाई दॅट इज हाय. रेडियाई ऑफ सर्कल. रेडियाई ऑफ सर्कल झालं एपी इज इक्वल टू पी-आर. आता जर हे दोन देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर ट्रायंगल ए-पी-आर इज अ
ट्रायंगल KPR इज अ आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल. आता ह्या जर आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर मग आपण काय म्हणणार अँगल PA दॅट इज म्हणणार आपण PAR इज इक्वल टू अँगल PRA. आता हा अँगल आयसोसेलेस झाला त्याला आपण कारण काय आता बेस अँगल. बेस अँगल ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. बेस अँगल ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. तसंच आपण इन ट्रायंगल म्हणलो, इन ट्रायंगल APRच्या ऐवजी म्हणलो आपण RQB. आता दुसरा ट्रायंगल बघितलोय आपण की RQB मध्ये बघ जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे इथं दिसतंय की RQ आणि QB. RQ आणि QB काय असणार आहे त्याचे रेडियस ऑफ सर्कल. मग आपण इथं लिहिणार RQ इज इक्वल टू QB. RQ इज इक्वल टू QB. RQ इज इक्वल टू QB का म्हणणार रेडिया ऑफ सेम सर्कल. दिस इज रेडियाय ऑफ सर्कल. दुसऱ्या सर्कलचा रेडियाय म्हणून आपण तसं लिहिलं. देअरफॉर आपण काय म्हणणार ट्रायंगल RQB इज अ आयसोसेलेस ट्रायंगल. आता जर हा आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर मग आपण काय म्हणू शकतो देअरफॉर आपण म्हणू शकतो अँगल कोणता अँगल म्हणू शकतो इथं जर नीट पाहिलं आपण तर अँगल QRB इज इक्वल टू अँगल QBR. QRB इज इक्वल टू QBR. QRB इज इक्वल टू QBR. QBR अँगल आणि हे काय येणार आहे इक्वल टू येणार आहे काय येणार आहे बेस अँगल ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आता मी ह्याला नंबर देतो जसं की इथं जर पाहिलं मी ह्याला 1 नंबर दिला आणि ह्याला 2 नंबर दिला. जर ह्या दोन मध्ये आपण कम्पेअर केलं तर आपल्याला दिसते इथं QBR आणि आपल्याला अजून एक माहिती आहे अँगल तो वर्टिकली अपोजिट आहे अँगल ARP. अँगल ARP इज इक्वल टू अँगल QRB. आपण जर नीट पाहिलं इथं बा इथं बघू शकतो आपण अँगल ARP इज इक्वल टू अँगल QRB. तसंच का कारण की ते वर्टिकली अपोजिट आहे QRB. कशावर लिहिणार आपण बिकॉज ऑफ वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली अपोजिट अँगल. आता वर्टिकली अपोजिट अँगल असेल ह्याला आपण 3 नंबर म्हणलं तर आपल्याला 1 2 3 वरनं काय लक्षात येते APRच्या जागी आपण QRB लिहू शकतो. मग मी पहिल्यांदा तसं करतो मी लिहितो फ्रॉम 1 and 3. फ्रॉम 1 and 3 पाहिलं तर दिसेल आपल्याला इथं ARP म्हणजेच ARP म्हणजेच APR होताच त्याच्या ऐवजी आपण QRB लिहू शकतो. म्हणून मी लिहितो देअरफॉर अँगल PAR इज इक्वल टू अँगल QRB. त्याला मी जर चौथा नंबर म्हणलो आणि आपण परत एकदा चौथा आणि दुसरा कम्पेअर केला. आता मी काय करतो फ्रॉम 4 and 2. 4 and 2 जर पाहिलं तर तुम्हाला इथं दिसून येईल की इथं QRB होतं म्हणजेच QRBच्या जागी मी PAR लिहू शकतो. मग मी जसं सांगतो अँगल PAR इज इक्वल टू आता इथं आहे तेच इज इक्वल टू QBR. आणि आपण जर नीट पाहिलं अँगल PAR इथं जर अँगल PAR आणि अँगल RBQ हे काय आहेत हे अल्टरनेट अँगल आहेत. RBQ किंवा QBR जसं की इथं दिसतंय दॅट इज QBR आणि PAR हे अल्टरनेट अँगल आहेत. आता जर अल्टरनेट अँगल असतील मग मी तसंच लिहिणार ते कारण नाव अँगल PAR अँड अँगल QBR आर अल्टरनेट अँगल when काय म्हणणार आपण when AB दॅट इज इथं दिसते तुम्हाला AB ॲज अ ट्रान्सफर when AB इज अ ट्रान्सफर when AB इज अ ट्रान्सव्हर्सर. आता जर ही ट्रान्सव्हर्सर असेल तर मग आपण देअरफॉर काय म्हणू शकतो देअरफॉर आपण पॅरलल म्हणणार की AP पॅरलल टू QB दॅट इज AP पॅरलल टू QB आणि ह्याला काय येणार कारण येणार कॉन्व्हर्स उलटा वापरला आपण त्यामुळे आपण इथे लिहिणार कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल.
तसंच जर आपण त्याचाच दुसरा जर पार्ट पाहिला, जसं की इथं आपल्याला दिसतंय. आता दुसऱ्यांदा आपल्याला दुसऱ्या एक पॉइंटमध्ये काय सांगितलं आपल्याला, की ट्रायंगल एपीआर इज सिमिलर टू ट्रायंगल आरबीक्यू हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण पाहू की ट्रायंगल एपीआर इज आपण प्रूफ कसं करू शकतो. जसं की दुसऱ्या पॉइंटमध्ये सांगितलंय ट्रायंगल एपीआर इज सिमिलर टू ट्रायंगल एपीआर इज सिमिलर टू ट्रायंगल आरबीक्यू दॅट इज आरक्यूबी. आरबीक्यू का आरक्यूबी दॅट इज आरक्यूबी. मी काय करतो, मी ना हे जे ही जी डायग्राम आहे ती आपण कॉपी करू, आपल्याला खाली लागेल. इथं आपण पेस्ट करतो. जसं इथं दिसतंय आपल्याला. आपण जर इथं पाहिलं की आपल्याला आपला दुसरा पॉईंट चालला होता. दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलंय, टू प्रूव्ह सांगितलं. आपल्याला टू प्रूव्ह काय सांगितलंय, टू प्रूव्ह सांगितलं होतं की ट्रायंगल ट्रायंगल एपीआर इज सिमिलर टू ट्रायंगल आरक्यूबी. आता आपल्याला माहिती काय आहे, आपल्याला माहिती आहे एपी इज पॅरलल टू क्यूबी. एपी इज पॅरलल टू क्यूबी आपल्याला कशावरनं माहिती आहे, की आत्ताच आपण ते प्रूफ केलं. तेच आपण रिसेंटली प्रूफ म्हणजेच मी काय म्हणतो याला मी 1 नंबर म्हणतो. याला मी म्हणतो 3, 4 म्हणजेच आपण याला 5 नंबर म्हणू फ्रॉम 5. मग मी इथं लिहितो फ्रॉम 5. आपण फ्रॉम 5 ने लिहू शकतो, की मी इथं लिहिणार फ्रॉम 5. आत्ताच आपण जे प्रूफ केलं, की हे 2 लाईनी पॅरलल आहेत. आता त्या लाईन पॅरलल असतील, आपण घेऊ लेट AP parallel to QB and AB as a transversal. AB as a transversal. आता जर AB ट्रान्सव्हर्सल असेल, तर आपण जर इथं नीट पाहिलं, की ट्रान्सव्हर्सल AB इज द ट्रान्सव्हर्सल आणि ही लाईन पॅरलल. तर मग आपण अल्टरनेट अँगल APR इज इक्वल टू अँगल RQB असं लिहू शकतो. मग मी तसंच लिहितो अँगल APR इज इक्वल टू अँगल RBQ. कशावरनं, अल्टरनेट अँगल म्हणून. आता तुम्हाला कळलं असेल अल्टरनेट अँगल कसं काय. अल्टरनेट अँगल. आता तसंच जर मी ट्रान्सव्हर्सल दुसरी घेतली, जसं जर आपण ट्रान्सव्हर्सल PQ घेतली, PQ ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर अँगल APR इज इक्वल टू अँगल RQB असं लिहू शकतो. मग मी पण तसंच लिहितो, की नाव लेट टेक PQ ॲज अ ट्रान्सव्हर्सल अँड काय म्हणू, AP इज पॅरलल टू QB. जर PQ जर घेतली तर आपल्याला माहिती आहे अँगल PAR. तसं अँगल काय राहा APR. अँगल APRचं चाललं होतं आपलंच. जर PQ घेतली तर अँगल APR इज इक्वल टू अँगल RQB. APR इथं पाहिजे होतं, इथं चुकलं. अँगल PAR पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं अँगल PAR. इथं येणार अँगल APR इज इक्वल टू अँगल RQB दॅट इज RQB. आणि हे काय येणार, अल्टरनेट अँगल येणार. आता अल्टरनेट अँगल आपण बघितलं PAR इज इक्वल टू RBQ. PAR इज इक्वल टू अँगल RBQ. तसंच आपण हे पाहिलं. आणि अजून एक अँगल आहे जो की अँगल ARP इज इक्वल टू अँगल येणार ARP आणि QRB दॅट इज QRB. हे सेम काय येणार आहे, हे वर्टिकली अपोजिट अँगल आहे. हे काय वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे आपण हे लिहू शकतो. जर मी ह्याला म्हणलं की ह्याला मी म्हणलं आता हे नंबर 6, 7 आणि 8. 6, 7, 8 वरून आपण लिहू शकतो देअरफॉर ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल APR आणि दुसरं ट्रायंगल कोणतं होतं RQB दॅट इज RQB. आता ह्याला कारण काय येणार AAA टेस्ट. आता तसंच जर आपण दुसरी जरी टेस्ट वापरली असते, जसे की आपण इथं तुम्हाला दिसते ह्या 2 साईड सेम येणार आहेत.
तसंच ह्या दोन साईड सेम येणार आहे, कारण की हे रेडियस ऑफ सर्कल आहे आणि रेडियस ऑफ सर्कल असला तरी आपण असं म्हणू शकतो की ASA किंवा SAS टेस्ट इथं नाही वापरू शकत आपण. आपण अँगल टेस्टनी हे प्रूव्ह करू शकतो, जसं की आपण इथे केलं. तसंच आपण थर्ड पॉइंट पाहिला. थर्ड पॉइंट जर आपण प्रूव्ह करायचं पाहिलं, तर आपल्याला इथे दिसतंय थर्ड पॉइंटमध्ये त्यांनी सांगितलं फाइंड अँगल RQB. RQB म्हणजे जेव्हा PAR 35 असेल तेव्हा. आपल्याला सांगितलंय काय? PAR दिस इज हा अँगल किती आहे? हा अँगल जर 35 डिग्री असेल, तर अँगल RQB दॅट इज RQB हा अँगल किती असणार आहे असं विचारलंय. आत्ताच आपण पाहिलं की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आपल्याला माहिती आहे ट्रायंगल ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB. म्हणजेच आपल्याला माहिती आहे अँगल PAR इज इक्वल टू अँगल लिहू शकतो आपण QRB. का लिहू शकतो? PAR आणि QRB का लिहू शकतो आपण? कारण की करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल आपण असं लिहू शकतो. तर मग आपल्याला APR IPR आपल्याला दिलंय आणि अँगल PAR आपल्याला दिलाय. PAR इज इक्वल टू 35 डिग्री आपल्याला दिलंय. इथं जर पाहिलं आपण ट्रायंगल APR इज सिमिलर टू RQB. दॅट इज आपण तसं लिहिलं. आपल्याला काय काढायचं होता? RQB काढायचा होता. कोणता ट्रायंगल काढायचा आहे? RQB. आपल्याला PAR इज इक्वल टू QRB माहिती आहे. दॅट इज QRB. म्हणजेच PAR इज इक्वल टू 35 हे आपल्याला काय होतं? गिवन होतं. काय होतं? गिवन. पण देअरफॉर आपण काय म्हणू शकतो? अँगल QRB इज इक्वल टू पण 35 डिग्री येतोय. QRB जर इथं पाहिलं आपण तर QRB हा येतोय. अँगल QRB हा 35 हा पण 35 झाला. हा जर 35 होत असेल तर आपल्याला माहिती हा आयसोसेलस ट्रायंगल आहे. अँड वी नो ट्रायंगल RQB इज an आयसोसेलस ट्रायंगल. आता जर हा आयसोसेलस असेल तर मग आपण काय म्हणणार? अँगल RQB BRQ इज इक्वल टू अँगल QBR इज इक्वल टू 35 डिग्री. 35 डिग्री. आता इथं 35 कसा आला? आपल्याला कळलं की जो की नंबर ह्याला मी देतो नंबर A फ्रॉम A. मी इथं लिहितो फ्रॉम A. आता ह्याच्यावरून आपण असं लिहिलं. ते लिहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल की नाव इन ट्रायंगल RQB आपण काय म्हणू शकतो? अँगल QRB पाहिजे. अँगल QRB इथं पाहिजे होतं B. QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RBQ आपल्याला जो पाहिजे होतो RQB दॅट इज अँगल RQB म्हणजे इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. 180 डिग्री का असणार आहे? कारण की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 180. पण PQR आणि ह्याचे जे माप आहे इज इक्वल टू 35 आहे. मग मी काय लिहितो इथं 35 डिग्री प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजेच येणार आहे अँगल RQB इज इक्वल टू 180. हे सगळे मी इकडे जाऊन मायनस केले म्हणजेच -35 डिग्री म्हणजेच किती येणार आहे? 180. आता हे समान चिन्हांची बेरीज मायनस प्लस म्हणजेच आणि मोठ्या संख्येचे म्हणजेच मायनस चिन्ह. 35 अधिक 35 येणार 70 आणि 180 वजा 70 केल्यानंतर आपल्याला 110 अँगल येणार म्हणजे अँगल RQB इज इक्वल टू 110 हे आपलं फायनल आन्सर आलं. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 संपू शकतो. तसंच जर एक्झाम्पल नंबर 5 जर पाहिलं आपण 5 एक्झाम्पल आपण कॉपी करू. एक्झाम्पल 5 मध्ये जर पाहिलं आपण की आपल्याला ह्यांनी नक्की दिलं काय आहे, तर आपल्याला इथं दिसतंय की जी डायग्राम आहे तीच त्यांनी एक्सप्लेन करून सांगितले असणार आहे. तर डायग्राममध्ये काय दिलं होतं त्यांनी? इन द सर्कल विथ द सेंटर A अँड B टचेस इच अदर ॲट A. म्हणजेच आपल्याला काय सांगितलं त्यांनी की हा टच होतोय म्हणजेच काय होणार? ABE हे कोलिनियर असणार. मग नंतर मी इथं डायरेक्ट कसं लिहितो गिवन मध्ये आपण काय लिहिणार?
ए डॅश ई डॅश बी. याला कारण काय येणार? कारण येणार की बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल थेरम. टचिंग सर्कल थेरम. टचिंग सर्कल थेरमनुसार हे कोलिनियर झाले. आता हे कोलिनियर झाल्यानंतर आपल्याला अजून काय दिलं? लाईन यल इज कॉमन टँजंट. लाईन यल इज कॉमन टँजंट. देअरफॉर आपण काय लिहिणार? अँगल ACD इज इक्वल टू अँगल BDC इज इक्वल टू 90 डिग्री. का लिहिणार? हे जो दोन अँगल दिसतात ते अँगल ACD इज इक्वल टू अँगल BDC हे परपेंडिक्युलर असणार आहे की टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे तिथं काय लिहिणार? टँजंट थेरम. याला कारण काय येणार? डॉट 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 टँजंट थेरम हे गिवन मध्ये येणार. तसं टँजंट थेरमनी आपण हे केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं? द सर्कल CD रिस्पेक्टिव्हली फाइंड द लेंथ ऑफ CD. CDचं माप काढायचं म्हणजे आपल्याला CDचं माप माहिती नाही आणि मग त्याच्यासाठी मी काय करतो? पहिल्यांदा तर रेडियस जॉईन करून घेतो. CD ऑफ द रेडिया ऑफ द सर्कल किती दिलं आहे? 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. इथं दिसलं पाहिजे आपल्याला ही 4 सेंटीमीटरची रेडियस आहे आणि 6 सेंटीमीटरची रेडियस आहे. आता जर आपण डायग्राम जर नीट पाहिली जस्ट वेट फॉर मिनिट. आता ही डायग्राम जी लागणार आहे आपल्याला तसंच मी ती कॉपी करून घेतली. आपण जर पेस्ट केली डायग्राम दिसते इथं. आता जर ह्या डायग्राम मध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला काय सांगितलंय की हे एकूण आपल्याला कळेल की हे कोलिनियर असल्या कारणाने A to B चं माप होणार आहे 10. आता मी काय करतो की इथं एक कन्स्ट्रक्शन करू आपण परपेंडिक्युलर टाकू. मी काय करतो इथं परपेंडिक्युलर टाकतो. जसं की इथं 90 डिग्री आहे, इथं 90 डिग्री आहे, मग इथं पण 90 आणि ह्या साईडला पण 90 असं होईल. मी इथं लाईन डॉटेड काढतो आणि ह्याला मी लिहितो एक्स. याला आपण म्हणू एक्स. लेट आपण काय करणार? लेट कन्स्ट्रक्ट लेट पहिलं आपण जॉईन काय केलं? लेट जॉईन AB अँड AC अँड BD हे आपले पहिले जॉईन केले. नाव जॉईन नंतर मग मी म्हणतो नाव लेट AX इज परपेंडिक्युलर टू BD. AX इज परपेंडिक्युलर टू BD आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर क्वाड्रिलॅटरल CAXD इज अ रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल CXAD म्हणजेच तुम्हाला कळेल CXDC म्हणजे CAXD म्हणजेच मी काय म्हणणार? CAXD हा जो क्वाड्रिलॅटरल इलेक्ट्रॉनिक का? कारण की सगळे अँगल 90 डिग्री आहेत. आता 90 डिग्री सगळे अँगल असल्यामुळे आपण त्याला रेक्टँगल म्हणू शकतो. तसंच आपण काय म्हणू शकतो की आता हा जर रेक्टँगल असेल मग आपण काय म्हणू शकतो की इथं आपल्याला दिसतंय दॅट इज D-X-B हे काय कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन असल्यामुळे D-X-B म्हणजेच मी काय म्हणू शकतो? DX इज इक्वल टू CA. का? DX इज इक्वल टू CA इज इक्वल टू 4. आता हे मी कशावरून म्हणू शकतो? साइड्स अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलच्या अपोजिट साईड झाल्या त्यामुळे आपल्याला DXचं माप किती आलं? 4 आलं. म्हणजेच आपल्याला इथं कळून जाईल जर हा एवढा जर 4 असेल तर राहिलेला हा किती असणार आहे? इथून म्हणजेच B2X. इथं जो हा X आहे B2Xचं माप किती असणार आहे? 2 असणार आहे. तसंच मी लिहितो त्यामुळे लिहितो नाव DX प्लस XB इज इक्वल टू DX प्लस XB इज इक्वल टू DB म्हणजे रेडियस ऑफ सर्कल म्हणजे जिथं 6 आहे आणि XB इज इक्वल टू काय आहे? XB आपल्याला काढायचंय आणि DX इज इक्वल टू किती देणार? इथं जर पाहिलं तर DX इज इक्वल टू 4 म्हणजे 4 प्लस XB म्हणजे XB इज इक्वल टू 6 मायनस 2. आता ह्याला कारण काय येणार? ह्याला कारण देणार D-X-B म्हणजेच DXB हे काय आहेत? कोलिनियर आहे बाय कन्स्ट्रक्शन. तसंच XB इज इक्वल टू येणार 6 मायनस 4 पाहिजे. दॅट इज 2. 6 मायनस 4 इज इक्वल टू 2 म्हणजेच XBचं माप किती आलं? 2 आलं. आणि आपल्याला माहिती आहे की ABचं माप AB इज इक्वल टू आपण काय म्हणणार?
की AE प्लस EB, AE प्लस EB. ह्याचं कारण काय येणार? याचं कारण येणार A डॅश E डॅश B, आणि A डॅश E डॅश B आपण काय लिहिलं? बाय बाय टचिंग सर्कल थेरम, बाय टचिंग सर्कल थेरम. आता मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. म्हणजेच आपल्याला ABचं माप किती येणार आहे? 4 अधिक 6 दॅट इज 10. आता जर आपण पाहिलं ABचं माप मिळालं, XCBचं माप मिळालं. नाव इन ट्रायंगल एक्स, कोणता ट्रायंगल होता? आपण पाहिला ट्रायंगल. आता आपण ट्रायंगल पाहणार आहे XAB ट्रायंगल. XAB ट्रायंगल हा काय राईट अँगल ट्रायंगल येणार आहे. ट्रायंगल XAB is a right angle triangle. ॲट कुठं असणार आहे? अँगल X. ॲट अँगल X च्या द राईट अँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. मी काय म्हणतो? बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणू शकतो की XA काय होणार आहे? हायपोटेनियस. म्हणजेच XA स्क्वेअर इज इक्वल टू XB स्क्वेअर प्लस XB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आता XBचं माप आणि ABचं माप माहिती आहे. XBचं माप होतं दॅट इज XBचं माप 2 होतं. XBचं माप 2 म्हणजे 2चा स्क्वेअर अधिक AB म्हणजेच 10चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4, 10चा स्क्वेअर 100 दॅट इज इक्वल टू 104. 104 आणि इथं XA स्क्वेअर होतं. आपल्याला पाहिजे होतं XA इज इक्वल टू अंडर रूट 104. आता 104ची जर आपण फोड केली तर मला दिसते इथे 4 गुणिले करू शकतो आपण. म्हणजे 4 दुने 8 आणि 4 × 24 म्हणजे 26 × 4. आता 4 बाहेर आल्यानंतर आपल्याला ना 2 अंडर रूट 26. आता 26ला आपण आणखीन काय करू शकतो? तर काही नाही करू शकत. म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आलं. XA इज इक्वल टू 2 अंडर रूट 26 सेंटीमीटर. इट इज आपलं इट इज XA आला आपला. आपल्याला काय आलं? XA आला. म्हणजेच हे आपलं आपल्याला माहिती हा रेक्टेंगल असल्या कारणाने XA इज इक्वल टू, आता दुसरं कुठलं आता टेंजंटचं माप काढायचं होतं दॅट इज CD. XA इज इक्वल टू CD. हे कशावरून आलं प्लस? कारण की हे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. परत इथं म्हणणार अपोजिट जस्ट अ मिनिट, अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. म्हणजेच आपल्याला CDचं माप काय येणार आहे? CD इज इक्वल टू 2√26 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 हा संपवलेला आहे. पुढच्या लेक्चरसाठी स्टे ट्यून. आपण लवकरच भेटूया. तर तोपर्यंत स्टे ट्यून.